थेट जाऊयात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात। या त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलंय, पाठिंबा दिलेला आहे आणि खरं म्हणजे सर्व समाजातल्या जातीपातींना एक प्रकारचा न्याय देण्याचं काम या निर्णयामधून मिळणार आहे। आम्ही निवडणुकीमध्ये जी आश्वासनं देतो, जी वचनं देतो, त्याची पूर्तता करतो, त्याचं हे आणखी एक उत्तम उदाहरण आदरणीय मोदीजींनी दाखवून दिलेलं आहे। जात न्याय जनगणनेची अनेक वर्षाची मागणी होती, परंतु यापूर्वीची सरकार बघतो, करतो, पाहतो फक्त आश्वासन देत होते, वोट बँकेचं राजकारण करत होते। खर तर जात न्याय जनगणनेला फक्त तोंड देखली मागणी काही वेळा त्यांनी केली, परंतु इतके वर्ष त्यांचं सरकार असून त्यांनी कधीच या बाबतीमध्ये जात न्याय जनगणनेचा निर्णय घेतला नाही। कायम त्यांनी या प्रत्येक जातीपातीकडे, समाजाकडे वोट बँक म्हणून पाहिलं आणि म्हणून आताच्या परिस्थितीत वोट बँक म्हणून पाहिल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला नाही, घेऊ शकले नाहीत। परंतु प्रधानमंत्री मोदीजी कुठल्याही निर्णयाकडे वोट बँक म्हणून पाहत नाहीत, म्हणून घेतलेले निर्णय ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय ठरले। त्यांचं म्हणणं एकच आहे, या देशातली दलित, शोषित, पीडित, सर्वसामान्य गरीब जनता याला न्याय मिळाला पाहिजे, त्याची प्रगती झाली पाहिजे, तो समाजाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे, हीच भूमिका आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी घेतली। आणि म्हणून वोट बँकेचं राजकारण करणाऱ्या, कोण काँग्रेस असेल, इंडिया अलायन्स असेल, त्यांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशा प्रकारची झालेली आहे। आणि म्हणून मी पुन्हा एकदा आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी घेतलेल्या या जात न्याय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णयाचा पुन्हा एकदा त्याचं स्वागत करतो। शिवसेनेचा पूर्ण या ठिकाणी समर्थन आणि पाठिंबा देतो। जात न्याय निर्णयावर आता काँग्रेस देखील पत्रकार परिषद थोड्या वेळात घेणार आहे। राहुल गांधींची 7 वाजता या निर्णयाबद्दल पत्रकार परिषद आहे। आता त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसची भूमिका तर आतापर्यंत स्पष्ट आहे। त्यांचं एवढ्या वर्षाचं सरकार असून त्यांनी कधी या विषयाकडे गांभीर्याने पाहिलं नाही। वोट बँक, फक्त वोट बँक म्हणूनच पाहिलं। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा सर्वांसाठी चांगला असल्याचं, फायदा असल्याचं म्हटलेलं आहे।